नमस्कार. लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे पशुपती व्रताचा 5वा सोमवार म्हणजे शेवटचा. तर आता मी चालली आहे सकाळच्या पूजेसाठी. आज खूपच शुभ असा दिवस आहे. सोमवारची अष्टमी आलेली आहे आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी महादेव पार्वतीचा मिलनाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण जी काही इच्छा मागितली ती नक्कीच पूर्ण होईल. जर तुम्ही हे व्रत करत नसाल ना तरी सुद्धा आज महादेवाच्या मंदिरात जाऊन फक्त 5 बेलाची पाने महादेवावरती अर्पण करून आपल्या मनातील इच्छा जर बोलून दाखवली आणि महादेवाकडे मनोभावी प्रार्थना केली, पुढच्या येणाऱ्या अष्टमीपर्यंत आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर चला आता मंदिरात जाते आणि आजची सकाळची पूजा करून येते. पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य ताटामध्ये व्यवस्थित मांडून घेतलेलं आहे आणि आता मंदिरात आल्यानंतर सर्वप्रथम तर शिवलिंगावरती पाणी अर्पण करते आणि त्यानंतर मग जे पंचामृत नेलेलं आहे ते अर्पण करते आणि छान असा अभिषेक करून घेते. अभिषेक झाल्यानंतर आपण जे पंचामृत अर्पण केलेलं आहे ना ते सर्व व्यवस्थित पाण्याने धुवून काढायचं, कारण ही जी मूर्ती आहे ती पितळीची आहे आणि दूध तसंच राहिल्यानंतर मग ती मूर्ती काळी पडते. तर त्यामुळे पूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घेते. त्यानंतर मग जे विभूती, भस्म, चंदन जे काही नेलेलं आहे त्याने शिवलिंगावरती त्रिपुंड आणि ओम असं सर्व काढून पूजा व्यवस्थित करून घेते. बेलफूल अर्पण करते. आज शेवटचा सोमवार आहे तर आज मी फुलांचा हारही घेऊन गेलेला, त्यानंतर धतुऱ्याचे फूल जे घेऊन गेलेलं आहे ते अर्पण करते. अशा पद्धतीने प्रत्येक सोमवारी मी सकाळची पूजा केलेली आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर आरती करायचं आणि नैवेद्यासाठी कुठलंही एखादं फळ न्यायचं आहे. तर आज मी संत्री घेऊन गेली होती, कधी केळी घेऊन जाते. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी सकाळची पूजा केली आहे आणि आता मी घरी आली आहे आणि हे पाहू शकता या ताटामध्ये परत मी काही थोडीशी फुलं ठेवलेली आहेत, कारण हेच ताट परत संध्याकाळच्या पूजेसाठी घेऊन जायचं आहे. अशाच पद्धतीने मी 5 सोमवार केलेले आहेत. तर आता परत मी निघाली आहे संध्याकाळच्या पूजेसाठी. तर शेवटच्या दिवशी संध्याकाळी पूजेसाठी काय काय घेऊन जायचं असतं ते आता मी तुम्हाला दाखवते. पशुपती व्रत करताना 5वा सोमवार हा या व्रताची सांगता असते किंवा आपण त्याला उद्यापनही म्हणू शकतो. तर नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या पूजेसाठी प्रसाद करायचा आहे. पिठाची 6 दिवे करायची. त्यासोबतच या पुडीमध्ये 108 तांदूळ घेतलेले आहेत. त्याऐवजी तुम्ही 108 मूग घेऊ शकता, 108 पांढरी फुलं घेऊ शकता किंवा मग 108 बेलाची पानेही घेऊ शकता. बेलाची पाने मिळाली तर अगदी उत्तम आहे. मला नाही मिळाली म्हणून मी तांदूळ घेतले. त्यानंतर माता पार्वतीची ओटी भरण्यासाठी पीस घेतलेली आहे आणि महादेवासाठी पांढऱ्या कलरची दस्ती आणि टोपी घेतलेली आहे. त्यानंतर नारळ घेतले आणि नारळावरती 11 रुपये लाल धाग्याने बांधून घ्यायचं आहे आणि नारळाशेजारी जी पुडी दाखवली आहे मी आता त्या पुडीमध्ये ओटीचं साहित्य आहे, तांदूळ वगैरे, आणि हे सर्व साहित्य घेऊन मी आता आली आहे परत त्याच मंदिरामध्ये. आणि या व्रताचा एक नियम आहे, आपण ज्या मंदिरामध्ये हे व्रत सुरू केले पूर्ण 5 सोमवार सकाळ संध्याकाळची पूजा आपल्याला त्याच मंदिरामध्ये जाऊन करायची आहे. तर इथे आल्यानंतर परत महादेवावरती पाणी अर्पण केलं, पूजा केली, विभूती, भस्म, चंदन अर्पण केलं आणि त्यानंतर महादेवावरती जी पांढऱ्या कलरची रुमाल आणली होती ना ती अर्पण केली, टोपी अर्पण केली आणि त्यानंतर जे 108 तांदूळ आणलेले आहेत ते पंचाक्षरी मंत्राचा जप करत एक तांदूळ महादेवावरती अर्पण केलं. त्यानंतर माता पार्वतीची ओटी भरून घेतलेली आहे. नंतर देवापुढे आपण जो प्रसाद नेला आहे तो 3 भागामध्ये मांडायचा आहे. 6 दिवे ठेवायचे आहेत पण 5च दिवे प्रज्वलित करायचे आहेत. 1 दिवा घरी आल्यानंतर लावायचा आहे आणि जो नारळ नेलेला आहे तो शिवलिंगाला स्पर्श करून प्रार्थना करायची आहे आणि नंतर तो नारळ आपल्याला खाली ठेवायचा आहे. लक्षात असू द्या की शिवलिंगावरती नारळ नाही ठेवायचा, खाली ठेवायचा. त्यानंतर आरती करायची, मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपली मनातील इच्छा महादेवाला बोलून दाखवायची आहे. तर अशा पद्धतीने प्रेग्नेन्सीच्या 7व्या महिन्यामध्ये मी पशुपती व्रत पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर इतर देवी देवतांचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्याच पाठीमागं बेलाचं झाड आहे तिथे देखील पूजा केली आणि घरी आली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती? नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अजून एक अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.